भाजी पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना? तर अगदी हॉटेलपेक्षाही सुंदर भाजी कशी बनवायची हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि हा कांदा आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. तर मी इथे कांदा परतत आहे. पाहू शकता तुम्ही अधूनमधून हलवायचं आणि आता जवळपास कांदा आपल्याला जास्तही परतायचा नाहीये. जास्त परतला तर भाजीची टेस्ट खराब होते. त्याच्यामुळं आपल्याला थोडासा गोल्डन होईपर्यंत कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि याच्यामध्ये टाकायचे आहेत आपण चिरलेले टोमॅटो. तर पाहू शकता तुम्ही इथे मी टोमॅटो टाकलेले आहेत आणि टोमॅटो माऊ होईपर्यंत आपल्याला असंच दोन्ही परतून घ्यायचं आहे. कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचा आहे. आता पाहू शकता तुम्ही व्यवस्थित त्याला झाकून ठेवून द्यायचं. अधूनमधून चेक करायचं की टोमॅटो मऊ झालेले आहेत नाही. टोमॅटो मऊ झाले की गॅस बंद करायचा. बघू शकता तुम्ही मी इथे चमच्याने दाबून पाहिलं तर टोमॅटो शिजलेले आहेत जवळपास म्हणजे व्यवस्थित मऊ झालेले आहेत. आता मी परत एकदा त्याला झाकून ठेवलेलं आहे. थोडंसं बाकी आहेत मऊ होण्यासाठी. आता परफेक्ट मऊ झालेले आहेत. मी आता परत एकदा चमच्याने तुम्हाला हे करून दाखवते. पटकन चमचा खाली जातो. एकदम मऊ झालेले आहेत. आता मी एका प्लेटमध्ये हे सगळं काढून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेऊ थंड झाल्यानंतर. आता एका कढईमध्ये इथे मी तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. आता पाहू शकता तुम्ही आलं लसणाच्या पेस्टला थोडं गोल्डन कलर आलेला आहे आणि आता ही जी आपण ग्रेव्ही बनवली होती टोमॅटो आणि कांद्याची ती मी त्याच्यात टाकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जवळपास त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला याला चांगलं परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे कारण की माझी जी भाजीची कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी घट्ट वाटत आहे. त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. पाहू शकता मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याला आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याला तेल सुटू द्यायचं. आता पाहू शकता तुम्ही मी हे व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. आता याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मधून हलवून घ्यायचं. आता बघू शकता तुम्ही हे जवळपास शिजलेलं आहे. याला थोडंसं तेल सुटलेलं आहे. मी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे. त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं तिखट टाकलेलं आहे. मी तिखट कमी टाकले. तुम्हाला जर जास्त हवे असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता तुमच्या ह्याच्यानुसार आणि मीठ टाकलेलं आहे आणि आता मी टाकणार आहे एव्हरेस्टचा पनीर भाजी मसाला. एव्हरेस्टचा वापरलेला आहे मी. तुम्हाला तुमच्याकडं जो असेल तो तुम्ही वापरू शकता. आता हा मसाला टाकलेला आहे आणि मसाला टाकून तुम्हाला प्रॉपर मिक्स करून घ्यायचा आहे. बघा मसाला टाकलाय मी आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला व्यवस्थित शिजू द्यायचं. आता पाहू शकता तुम्ही हे जवळपास शिजलेली आहे भाजी आणि याच्यामध्ये आपल्याला आता पनीर टाकायचं आहे. तर पनीरचे छोटे छोटे स्लाइस करून मी टाकलेले आहे त्याच्यामध्ये आणि याच्यात आता मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची टिप सांगणार आहे की पनीरची भाजी करताना आता आपण हे स्लाइस टाकल्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट करायची आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की पनीरचा एक मोठा तुकडा घेऊन खिसणीने खिसून त्याच्यामध्ये टाकायचा आहे. असं जर तुम्ही भाजी बनवली तर त्या भाजीला टेस्ट खूप छान येते आणि ती चवीला खूप छान लागते. तर तुम्ही या पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा आणि तुमचे कॉमेंट्सद्वारे मला नक्की कळवा की तुम्ही ही भाजी बनवली की नाही आणि तुमची भाजी कशी झाली, घरच्यांना आवडली की नाही ते नक्की सांगा मला. त्याच्यामुळं मला तुमच्या कॉमेंट्स वाचून अजून मोटिवेट झाल्यासारखं वाटतं आणि मी तुमच्यासाठी अजून छान छान व्हिडिओज घेऊन येईल. तर अजून 2 मिनटं आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यावर झाकण ठेवून याला 2 मिनटं ठेवायचं. जास्त वेळ ठेवू नका नाहीतर पनीर खराब होतो मग. पनीर जास्त मऊ होतं आणि त्यामुळे मग भाजी चांगली लागत नाही. पनीर जास्तच मऊ होतो. तर पाहू शकता तुम्ही हे मी झाकून ठेवलेलं आहे. 2 मिनटाच्या जास्त वेळ ठेवू नका आणि आता आपली मस्तपैकी भाजी तयार होईलच 2 मिनटामध्ये. पाहू शकता तुम्ही आपली मस्तपैकी भाजी तयार झालेली आहे आणि आता मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. चला तर मग चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब